कमी बजेटमध्ये याच्यापेक्षा बेस्ट लॅपटॉप i5 चा 12 जनरेशन, याच्यामध्ये 16 GB रॅम, 512 GB SSD, एकदम क्लीन कंडिशनमध्ये हा माल आहे. कोणाला येणार टॅलीचा यूज करायचा आहे किंवा बिलिंगसाठी पाहिजे नाही, त्याला 3 मॉनिटर कनेक्ट होऊ शकतात. त्यामुळे याच्यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला भेटेल. हा i5 चा 10 जनरेशन आणि याच्यामध्ये NVIDIA 2 GB चा ग्राफिक्स असणार आहे. हा 360 i5 11 जनरेशनचा लॅपटॉप आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मला वाकड, हिंजवडी, रावेत, पिंपरी या भागातून खूप सारे मेसेजेस येत असतात. सर, आम्हाला लॅपटॉप पाहिजे, चांगले ट्रस्टेड लॅपटॉप कुठे मिळतील? तर मित्रांनो, तुमच्यासाठी मी एक शॉप शोधून काढलेलं आहे ज्याचं नाव आहे त्रिशा कॉम्प्युटर्स. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता बराच मोठा बिझनेस सिरीजच्या लॅपटॉपचा स्टॉक सरांकडे इथे अवेलेबल आहे. एकदम बेस्ट टू बेस्ट रेटमध्ये तुम्हाला सर्व काही लॅपटॉप मिळणार आहेत. 360 लॅपटॉप आहेत, 15.5 इंचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मेटल बॉडीवाले पण मित्रांनो इथे लॅपटॉप्स अवेलेबल आहेत. त्याचबरोबर HP, Lenovo, डेल अशा नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि मित्रांनो, इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत ना, त्याच्यावर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मित्रांनो मिळणार आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, एकदम धमाकेदार होणार आहे. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत राहुल सर, जे की त्रिशा कॉम्प्युटर्सचे ओनर आहेत. सर, कशा आहात? एकदम मजेमध्ये सर. सर, आता कसे सणासुदीचे दिवस चालू होत आहेत, तर यावेळी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलाय? आपल्याकडे आता यावेळेस आहे ना 12 जनरेशन पर्यंतचे लॅपटॉप अवेलेबल आहेत. टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप अवेलेबल आहेत. मेटल बॉडीचे लॅपटॉप अवेलेबल केलेत आणि 11 जनरेशन 12 जनरेशनचे लॅपटॉप बी अवेलेबल केले. 360 मध्ये आपल्याकडे यावेळेस i5 11 जनरेशन पण असणार आहे. आपल्याकडे 11,900 पासून स्टार्टिंग राहणार आहे लॅपटॉपची आणि प्रत्येक लॅपटॉपवरती आपण 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी देणार आहे. सर, एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. आपलं त्रिशा कॉम्प्युटर म्हणून शॉप आहे, मोकळी चौक रावेत येथे. आपल्याकडे येण्याचे 3 रोड आहेत. एक मुंबई पुणे हायवे, औंध BRT रोड आणि मुंबई बेंगलोर हायवे. आणि कोण लांबून जर येणार असेल तर देवरोडचं स्टेशन बी आपल्याकडे, रेल्वे स्टेशन, तिथून एक हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आपलं शॉप आहे. आणि आपलं शॉप संडे क्लोज असतो. संडे सोडून तुम्ही कधी येऊ शकता. टायमिंग असणार आपला 11 ते 9:30चा. मित्रांनो, यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका. तर सर, सर्वात पहिले कुठला लॅपटॉप दाखवत आहे? Lenovo ThinkPadचा लॅपटॉप आहे, A475. हा AMDचा A12चा प्रोसेसर, 8 GB रॅम, 256 SSD, 14 इंच याच्यामध्ये स्क्रीन असेल. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला Type-Cचं सुद्धा चार्जिंग पोर्ट भेटेल. आणि जी SSD याच्यामध्ये राहते, जी छोटी लेटेस्ट लॅपटॉपला जे तिथे 20,000, 22,000, 25,000 लॅपटॉप M.2 वाली SSD, तिच्या या लॅपटॉपमध्ये SSD. विंडोची लायसन्स कॉपी पण असणार आहे लॅपटॉपमध्ये. बॅटरीचे 2 ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये ड्युअल बॅटरीचं ऑप्शन आहे. आता सिंगल बॅटरीवर ह्या लॅपटॉपमध्ये आता आहे. याच्यावरती लॅपटॉप हा जाणार आहे 1.5 ते 3 तास. एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी हा लॅपटॉप इथे अवेलेबल करून दिलेला आहे, 11,900. आणि गेली हा लॅपटॉप आपण 1.5 वर्ष झाले विकतोय. याचा परफॉर्मन्स चांगला आहे. कमी बजेटमध्ये याच्यापेक्षा बेस्ट लॅपटॉप मार्केटमध्ये नाही भेटणार. हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? आपल्याकडे सगळे जे लॅपटॉप आहे सगळे बिझनेस सिरीज लॅपटॉप आहेत. म्हणजे जे बाहेरच्या देशामध्ये जे लॅपटॉप यूज होतात कंपन्यांमध्ये, 1-2 वर्ष 3 वर्ष असं लॅपटॉप यूज होतात, ते लॅपटॉप इंडियामध्ये विकायला येतात. हा मोस्टली माल युरोपचा राहतो आणि दुबईमधूनच शक्यतो लॅपटॉप येतात. बाकी मग सिंगापूर, मलेशिया तिकडनं येतात, पण दुबईवरून सगळ्यात जास्त तिकडनंच आपल्याकडे माल येतो. मार्केटमध्ये 2 प्रकारचे लॅपटॉप आहेत. एक होम सिरीज राहते, ज्याला कन्झ्युमर सिरीज पण बोलतो आपण, आणि एक बिझनेस सिरीज. बिझनेस सिरीज म्हणजे लॅपटॉप आहेत अबव 1 लाख वालेच लॅपटॉप राहतात. याच्यामध्ये बिल्ड क्वालिटी चांगली भेटते, कारण कंपन्यामध्ये 10 तास 12 तास काम चालतं. तर हे लॅपटॉप त्याच हिशोबाने बनवले जातात. याच्यामध्ये हिटिंग इश्यू तुम्हाला जे राहतात मोस्टली लॅपटॉपला हँग होणं किंवा शटडाऊन होणं, ॲटोमॅटिक हीट होणं. याच्यामधलं तुम्ही कोणताही लॅपटॉप घ्या, तुम्ही 11,900चा घ्या व 30,000चा घ्या, मग याच्यामध्ये तो कोणत्याच लॅपटॉपला इश्यू कधीच येणार नाही. ह्या लॅपटॉपमध्ये त्याची बिल्ड क्वालिटी बी चांगली आहे ना. आणि इंडियामधला आपण माल ठेवत नाही, कारण इंडियामधला माल एकदम रफ यूज झालेला राहतो, डस्ट राहते. आता हा एकदम ब्लॅक आहे, तुम्हाला एक दाखवतो मी, व्हाईटमध्ये तुम्हाला दिसून येईल ना. याच्यावरती ना रॅशेस राहतात ना काय राहतात, एकदम क्लीन कंडिशनमध्ये हा माल येतो. आणि आता हा लॅपटॉप जर भेटला तर हा 1-1.5 लाखाचा लॅपटॉप आहे. आणि हेच लॅपटॉप आपल्याकडे 20-25-30,000च्या रेंजमध्ये भेटून जाते. आणि त्रिशा कॉम्प्युटरने तुमच्यासाठी ती सोय बी करून ठेवली आहे की तुम्हाला प्रत्येक लॅपटॉपला 1 वर्षाची वॉरंटी. त्यामुळे ते टेन्शन आता तुम्हाला नाही की लॅपटॉप घेतल्यानंतर किती दिवस चालेल. आणि इथं जेवढे बी लॅपटॉप ठेवलेले आहेत तर प्रत्येक मॉडेल त्या याच्यामध्ये म्हणजे ते चांगलं मॉडेल आहे, जेणेकरून त्या लॅपटॉपला प्रॉब्लेम येणार नाही किंवा त्या लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम नाही किंवा येत नाही. असेच लॅपटॉप आपण सिलेक्टेड केलेले लॅपटॉप फक्त आपल्या डिस्प्लेसाठी ठेवतो आणि तेच लॅपटॉप आपण विकायला ठेवतो. त्रिशा कॉम्प्युटर कोणताही माल विकत नाही की जेणेकरून कस्टमरला बी नंतर प्रॉब्लेम येईल आणि मलाही प्रॉब्लेम येईल. कारण 1 वर्ष मला वॉरंटी देणं आहे, 6 महिन्यांनी इश्यू जर झाला तर कस्टमर परत माझ्याकडेच येणार आहे. मी सिलेक्टेड लॅपटॉप असे ठेवतो की ज्याच्यामध्ये शक्यतो प्रॉब्लेम येतच कामा नये. आणि आलाच प्रॉब्लेम
तर 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी आपण दिलेलीच आहे. आता काही कस्टमर जे की सर चार्जरला पण वॉरंटी आहे, बॅटरीला पण वॉरंटी आहे का, तर बॅटरीला सुद्धा आपल्याकडे 1 वर्षाची वॉरंटी असणार आहे आणि चार्जरला सुद्धा 1 वर्षाची वॉरंटी असणार आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर हा डेल लॅटिट्यूड 7470 हा i7चा 6th जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, विंडोची लायसन्स कॉपी असेल आणि याचे प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 16,500 रुपये. चेक करा 16,500मध्ये मिळून तुम्हाला हा सरांनी अजून एक डेलचा लॅपटॉप इथे अवेलेबल करून दिलेला आहे. सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत ते शेअर मार्केट वगैरे करत असतात तर त्यांना थोडे मोठ्या स्क्रीनमध्ये लॅपटॉप लागतात, तर तसे काय आहेत का तुमच्याकडे? आहे सर आपल्याकडे लॅपटॉप. आपण कमी प्राईजमध्ये बी एक लॅपटॉप अरेंज केला आणि त्याच्यापेक्षा बी हाय प्राईजमध्ये बी केला. हा डेल लॅटिट्यूडमध्ये 3550 मॉडेल आहे. हे i5 5th जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, बॅकलाईट कीबोर्ड असेल, HD स्क्रीन असेल याची आणि याची प्राईज असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 15,000 रुपये. 15,000मध्ये हा तुम्हाला 15.6मध्ये लॅपटॉप भेटून जाईल. त्याच्यामध्ये नमपॅड आहे, कोणाला आहे ना टॅलीचा यूज करायचा आहे किंवा बिलिंगसाठी पाहिजे नाही त्यासाठी हा एकदम बेस्ट लॅपटॉप आहे. तर मित्रांनो अजून एक सरांकडे 15.5 इंचमध्ये लॅपटॉप इथे अवेलेबल आहे. सर कुठला लॅपटॉप आहे? हा डेल लॅटिट्यूड 5580 हा i5चा 7th जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 4GBचा HD ग्राफिक्स असेल. टाईप सी पोर्ट, HDMI पोर्ट आणि VGA पोर्ट आहे. याला 3 मॉनिटर कनेक्ट होऊ शकतात आणि याची प्राईस आपल्याकडे असणार आहे फक्त आणि फक्त 18,500 रुपये. तर चेक करा 18,500मध्ये मिळून तुम्हाला हा मिळणार आहे लॅपटॉप. 3 स्क्रीन तुम्ही कनेक्ट करू शकता, नमपॅड पण आहे आणि मोठ्या स्क्रीनमध्ये तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी इथे अवेलेबल करून दिलेला. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा डेल लॅटिट्यूड 5400 हा एकदम रनिंग मॉडेलमध्ये लॅपटॉप आहे. तर कस्टमर यासाठी डिमांड करतात. एकदाचे बेझल छोटेमध्ये आहेत. याच्यामध्ये बॅटरीची कॅपॅसिटी जास्त कॅपॅसिटी त्याच्यामध्ये 60,000 वाली याच्यामध्ये बॅटरी येते, त्यामुळे याच्यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला भेटतो. हा एकदम रनिंग मॉडेल आहे. हा i5 8th जनरेशनमध्ये लॅपटॉप असेल, 8GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि याची प्राईस आपल्याकडे असणार आहे फक्त आणि फक्त 19,000 रुपये. चेक करा कॉम्पॅक्ट साईजमध्ये मित्रांनो हा लॅपटॉप आहे. 19,000 सरांनी हा इथे अवेलेबल करून दिलेला आहे. डेलचा लॅपटॉप आहे, कॅरी करायला एकदम सोपा आहे. मार्केटमध्ये जास्त करून डेल, HP आणि लिनो याच कंपन्यांचे लॅपटॉप का विकले जातात? डेलमध्ये लॅटिट्यूड सिरीज आहे, लिनोमध्ये थिंकपॅड सिरीज आहे, HP मध्ये प्रोबुक आणि लेटबुक सिरीज आहे. ह्याच कंपन्याचे लॅपटॉप कंपनी घेतात कारण याची बिल्ड क्वालिटी चांगली राहते आणि मार्केटमध्ये बी तुम्हाला मोस्टली आमच्याकडे हेच लॅपटॉप तुम्हाला बघायला भेटत. आम्ही आसूस, एसर या कंपनीमध्ये ठेवत नाही, त्यामुळे तो माल आमच्याकडे येतसुद्धा नाही. ह्या कंपनीचे तुम्ही बिंदास लॅपटॉप घेऊ शकता. बाकी कस्टमरच्या आवडीवरती, कोणाला डेल आवडतं, कोणाला HP आवडतं, पण कोणताही लॅपटॉप घेतला तुम्हाला परफॉर्मन्स चांगला भेटतो, बिल्ड क्वालिटी चांगली राहते लॅपटॉपची. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? हा आपल्याकडे लिनो थिंकपॅडमध्ये T490चं मॉडेल आहे. हा लेटेस्टमध्येच 90 आता मार्केटमध्ये सध्या लॅपटॉप आलेले आहेत. हा i5 8th जनरेशन लॅपटॉप आहे. याच्यामध्ये 16GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8GBचा अल्ट्रा HD ग्राफिक्स असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला टाईप सीचं चार्जिंग पोर्ट भेटेल. आणि याची प्राईज असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 19,800 रुपये. एकदम स्लिम लाईट वेटमध्ये लॅपटॉप आहे, कडक पीस आहे. सर मार्केटमध्ये जर पाहिलं ना तर कोणच 1 वर्षाची वॉरंटी प्रोव्हाइड करत नाही आहे, पण तुम्ही का प्रोव्हाइड करताय? आपण बी पहिले 1 महिना हार्डवेअर वॉरंटी द्यायचो, पण मी आहे ना काही कस्टमरचं बी आपण काही पॉईंट काढत होते की कस्टमरला काय पाहिजे नसतं सेकंड हँड लॅपटॉपमध्ये, त्यांचे काय बघून ते लॅपटॉप घेते. त्याच्यामध्ये सिक्युरिटीचे पॉईंट आहे ना एक 7-8 पॉईंट काढले होते मी. त्याच्यामुळे सिक्युरिटी 3-4 पॉईंट होते. सिक्युरिटीचे पॉईंट म्हणजे काय की लॅपटॉपचं मटेरियल ओरिजिनल आहे का. दुसरा पॉईंट होतं की लॅपटॉपमध्ये जे मटेरियल आहे ते रिपेअर तर केलेलं नाही आहे ना, आणि घेतल्यानंतर लॅपटॉप किती दिवस चालेल, असे काही कस्टमरचे इश्यू होते. मग आपण जे 1 महिन्याची वॉरंटी आपण ज्यावेळेस 1 वर्ष करतो त्यावेळेस एक कस्टमरचे सगळे पॉईंट निघून जातात. कारण तुम्हाला मग मला 1 वर्ष जर वॉरंटी देतो मला माल आणावा लागतो, मग रिपेअरिंगवाला माल मलाच घेता येत नाही, डुप्लिकेट माल मला ठेवता येत नाही. कारण डुप्लिकेट दिलं काही चेंजेस असले तर परत रिटर्न माल येणार आहे. आणि लॅपटॉप गॅरंटी मला कमीत कमी 1 वर्ष सिक्युअर व्हावं लागतं, तेव्हाच तुम्हाला तो लॅपटॉप द्यावा लागतो. मॉडेल बी सिलेक्शन त्याच हिशोबाने केलं जातं. म्हणून आपण हे सगळे जे पॉईंट होते ना ते 1 वर्षामध्ये मोस्टली कस्टमरचे सगळे निघून जातात. म्हणून आपण 1 महिन्याची वॉरंटी 1 वर्ष केलेली आहे. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा डेल लॅटिट्यूड 5400 हा i7 8th जनरेशन, 8GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड आणि 4GBचा अल्ट्रा HD ग्राफिक्स. हा बी सेम मॉडेल आहे जो i5 8मध्ये होता. छोटे बेझल, याच्यामध्ये बॅटरी बॅकअप चांगला भेटतो, बॅटरीची कॅपॅसिटी याच्यामध्ये मोठीच येते आणि याची प्राईस आपल्याकडे असणार आहे फक्त आणि फक्त 21,900 रुपये. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप आहे. E14 सिरीज आहे या लॅपटॉपची. हा i5चा 10th जनरेशन,
16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 22,000 रुपये. 22,000 तुम्हाला लेटेस्ट जनरेशनचा 10 जनरेशनचा सरांनी हा लॅपटॉप इथे अवेलेबल करून दिलेला आहे. लेटेस्ट जनरेशनमध्ये पाहिजे असेल तर ते पण लॅपटॉप सरांनी इथे स्टॉकमध्ये आणलेले आहेत. सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत, त्यांना थोडेसे हाय एंड सॉफ्टवेअर वगैरे वापरावे लागतात, फोटोशॉप, कटिया वगैरे, तर त्यांना डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डवाले लॅपटॉपची गरज असते, तर तसे काही तुमच्याकडे आहेत का? सर आपल्याकडे i7चा 4 जनरेशनचा लॅपटॉप आहे. 8 GB रॅम, 256 SSD आणि याच्यामध्ये इन्व्हिडियाचं 2 GB ग्राफिक्स असणार आहे. याच्यावरती तुम्ही ग्राफिक्स आरामशीर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 15.6 इंच स्क्रीन आहे याची. बॅकलाईट कीबोर्डमध्ये हा लॅपटॉप असेल आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 18,500 रुपये. त्यांना थोडं कमी बजेट आहे पण ग्राफिक्सचं काम करायचं आहे, त्यासाठी हा एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. हा मेटल बॉडीमध्ये आपल्याला लॅपटॉप भेटेल. नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? सर हा लिनो थिंकपॅडमध्ये लॅपटॉप आहे. लिनो थिंकपॅड P53. आपण याच्या आधी 52चे भरपूर सारे लॅपटॉप विकलेले आहेत. i7 8 जनरेशनमध्ये. आता हा जो लॅपटॉप असणार आहे हा i7चं 9 जनरेशन असणार आहे. i7 9 जनरेशन, H प्रोसेसर, 6 कोर 12 थ्रेडमध्ये हा लॅपटॉप असेल. याच्यामध्ये 16 GB रॅम, 512 GB SSD, 16 GB रॅम असल्यानंतर याच्यामध्ये रॅमच्या याच्यामध्ये टोटल 4 स्लॉट आहेत. आणि हा एकच लॅपटॉप असे की याच्यामध्ये SSDचे सुद्धा 2 स्लॉट आहेत. 2 स्लॉटवाला हा लॅपटॉप भेटेल आपल्याला. आणि ज्याच्यामध्ये इन्व्हिडिया क्वाड्रो T1000चं 4 GB ग्राफिक्स असणार आहे, जे डेडिकेटेड ग्राफिक्स असणार आहे याच्यामध्ये. ह्या लॅपटॉपला 3 Type-Cचे पोर्ट आहेत. तुम्ही नॉर्मल लॅपटॉपमध्ये बघणार 2 Type-Cचे पोर्ट आहेत, पण ह्या लॅपटॉपमध्ये 3 Type-Cचे पोर्ट आहेत. याला 3 मॉनिटर कनेक्ट करू शकतो. HDMI बी पोर्ट आहे, लॅनचं बी पोर्ट आहे. फुल HD स्क्रीन राहील, बॅकलाईट कीबोर्ड राहील. आणि याची प्राईस असणार आहे 34,000 रुपये. तर 34,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. तर आत्ता तुम्ही म्हणालात की हा H प्रोसेसरमध्ये लॅपटॉप आहे, तर H प्रोसेसर आणि U प्रोसेसर यामध्ये काय डिफरन्स असतो जर आपल्या व्ह्यूअर्स सांगा? H प्रोसेसर आहे ना, मोस्टली जे डेडिकेटेड ग्राफिक्स लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपमध्येच तुम्हाला शक्यतो H प्रोसेसर बघायला भेटतो. कारण तुम्ही सॉफ्टवेअर जे करता ते हेवी सॉफ्टवेअर राहते, तर लोड जास्त घेतो, त्यासाठी मग H प्रोसेसर ह्या लॅपटॉपमध्ये दिला जातो. बाकी लॅपटॉपमध्ये मोस्टली U प्रोसेसर येतो. आणि आता जे i5 11 जनरेशन आले त्याच्यामध्ये G प्रोसेसर अवेलेबल आहे. सर 360 लॅपटॉपची पण बरीच डिमांड वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस, तर तसं काही लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? एकदम आपण कडक पीस आणलेला आहे. हा डेल लॅटिट्यूड 5320 मॉडेल आहे. याची कंडिशन बघू शकता. हा i5चा 11 जनरेशन लॅपटॉप आहे. i5 11 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD बॅकलाईट कीबोर्ड. आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त आणि फक्त 29,500 रुपये. 29,500मध्ये हा तुम्हाला 360 i5 11 जनरेशनचा लॅपटॉप भेटेल, तो 16 GB रॅममध्ये अवेलेबल. 360 लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे आणि तो पण तुम्हाला लेटेस्ट जनरेशनमध्ये मिळतो आहे. 11 जनरेशनमध्ये मित्रांनो हा लॅपटॉप असणार आहे. ॲज अ टॅब म्हणून पण तुम्ही वापरू शकता. तर जबरदस्त लॅपटॉप आहे, कॉम्पॅक्ट साईजमध्ये तुम्हाला मिळतो आहे, पॉवरफुल मशीन. सर पुढे काय दाखवत आहे? सर हा डेल लॅटिट्यूड 5420 मॉडेल आहे. हा i5चा 11 जनरेशन लॅपटॉप आहे. 16 GB रॅम, 256 SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 26,600 रुपये. चेक करा, 26,600मध्ये मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 180 रोटेट पण होते. डेलचा मित्रांनो हा लॅपटॉप असणार आहे, कॉम्पॅक्ट साईजमध्ये. हा पण सरांकडे इथे अवेलेबल. सर बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना टचस्क्रीनमध्ये पण लॅपटॉप पाहिजे असतं, तर तसे काय आहेत का तुमच्याकडे? सर आपल्याकडे हा i7चा 11 जनरेशन लॅपटॉप आहे. 16 GB रॅम, 512 GB SSD आणि टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असेल. फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GBचं आयरीचं ग्राफिक्स येतं याच्यामध्ये इंटिग्रेटेड. आणि जे प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त 32,500 रुपये. एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असेल. 32,500मध्ये तुम्हाला मिळणार आहे. टचस्क्रीन लॅपटॉप आहे, प्लस लेटेस्ट जनरेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला सरांनी हा लॅपटॉप अवेलेबल करून दिलेला आहे. सर मेटल बॉडीमध्ये काय लॅपटॉप आहे का तुमच्याकडे? सर आपल्याकडे HP लॅडबुक लॅपटॉप आहे. हा मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप असेल, एकदम क्लीन कंडिशनमध्ये. हा i7चा 8 जनरेशन, 16 GB रॅम आहे याच्यामध्ये, 256 SSD आहे, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड. आणि याची प्राईस असणार आपल्याकडे फक्त 25,500 रुपये. तर चेक करा, 25,500मध्ये मित्रांनो तुम्हाला सरांनी हा लॅपटॉप अवेलेबल करून दिलेला आहे. मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप असणार आहे. HPच्या न्यू लोगोसोबत तुम्हाला मिळते. 11 जनरेशन, 12 जनरेशन, हे जे जनरेशन असतं यामध्ये बरेचसे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांचं कन्फ्युजन होतं. त्या जनरेशनमुळे काय लॅपटॉपच्या परफॉर्मन्समध्ये काय फरक पडतो का? फरक पडतो. आता i7चा 8 जनरेशन लॅपटॉप आहे.
11 जनरेशन जे आले ते जी सिरीजमध्ये, 10 जनरेशन मोस्टली यू सिरीजचे लॅपटॉप येतात. 11 जनरेशनला जी सिरीज चालू झाले, स्पीडमध्ये फरक पडतो. आणि तुम्ही जसं जनरेशन नवीन घेत जाता तसं टेक्नॉलॉजी त्याचं जे चिप जी बोलतो ना आपण, ती नॅनो चिप होत जाते, म्हणजे परफॉर्मन्स तसा वाढत जातो थोडा. नेक्स्ट लॅपटॉप कुठला दाखवते सर? आपल्याकडे हा HP लाईटबुक 840 G7 हा 14 इंच स्क्रीनमध्ये येईल. 16 GB रॅम, 512 GB SSD, फुल HD स्क्रीन, बॅकलाईट कीबोर्ड, 8 GBचा अल्ट्रा HD ग्राफिक्स, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप असेल हा. आणि प्राईस आपल्याकडे असणार आहे फक्त 28,000 रुपये. मंडळी चेक करा, 28,000 तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. HP हा लॅपटॉप असणार आहे, मेटल बॉडीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. समजा एखादा व्ह्यूअर आपला पुण्याच्या बाहेर कुठेतरी आहे, लांब गावामध्ये, आणि त्याला जर लॅपटॉप मागवायचा असेल त्याच्या घरी, तर मागवू शकतो का तुमच्या इथं? हो सर, आपण आता रिसेंटली 1-2 दिवसापूर्वी संगमनेरला लॅपटॉप कुरिअर केलेला आहे. बघा, जे बाहेरचे जे व्ह्युअर्स आहेत ना, एकतर त्यांच्या एकतर हा इलेक्ट्रॉनिक आयटम आहे, त्यामुळे कस्टमरच्या मनामध्ये भीती तर खूप सारी असते की मी लॅपटॉप घेतल्यानंतर तो लॅपटॉप कसा येईल, त्याची कंडिशन काय राहील, आल्यानंतर चालेल का, कारण तिकडं आमचं दुकान इकडं, सर्व्हिसचं कसं असणार आहे. तर तुम्ही जे बाहेरनं समजा लॅपटॉप जर कोणाला मागवायचा असेल ना, तुम्ही बिंदास मला कॉल करा. तुम्हाला जे लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही सजेशन करेल मी की तुमचं काम कसं आहे, तुम्ही कोणतं लॅपटॉप घ्यायला पाहिजे नाही, जेणेकरून मी बी लॅपटॉप पाठवलं तो लॅपटॉप रिटर्न नाही यायला पाहिजे नाही. त्याच हिशोबाने तुम्हाला मी लॅपटॉप पाठवेल, त्याच हिशोबाने तुम्हाला हार्डवेअर क्वालिटी भेटेल. आणि समजा तुम्हाला मी लॅपटॉप तुम्ही सजेस्ट केलं की सर मला हा लॅपटॉप पाहिजे नाही, आपण काय करतो, समजा हा लॅपटॉप आहे, आपण एक उदाहरण घेतलं, हा लॅपटॉप आपण पूर्ण चेक करून दाखवतो. याच्यामध्ये हेल्थ किती आहे, कीबोर्ड, तर कॅमेरा, स्पीकर, हे सगळं आपण चेक करतो. एक 6 मिनटाचा जर एक आसपास व्हिडिओ तयार होतो. मग हा व्हिडिओ आपण कस्टमरला सेंड करतो. त्याच्यानंतर कस्टमर जर कन्फर्मेशन आलं, आपण प्रीपेड डिलिव्हरी करतो. कस्टमरला आधी पेमेंट करावं लागतं, त्यांनी पेमेंट केल्यानंतर लॅपटॉप इथून डिलिव्हर होतो. तर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, तुमच्यापर्यंत 100% लॅपटॉप पोहोचेल. आणि जो मी लॅपटॉपचा तुम्हाला व्हिडिओ पाठवतो तोच तुमच्यापर्यंत लॅपटॉप पोहोचेल, याची गॅरंटी त्रिशा कॉम्प्युटर घेणार. पुण्याच्या बाहेरून वगैरे पाहत असेल व्हिडिओ, लॅपटॉप मागवायचा असेल तर तुम्ही सरांना बिंदास कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला घरपोच मित्रांनो सेवा मिळून जाईल. सर, नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? हा HP लाईटबुक 830 G8 हा 13.3 इंच स्क्रीनमध्ये असेल. i5चा 11 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD, एकदम क्लीन कंडिशनमध्ये लॅपटॉप भेटेल. आणि याची प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 29,500 रुपये. एकदम क्लीन कंडिशनमध्ये, एकदम मेटल बॉडी, पूर्ण मेटल बॉडी, स्लिम लाईटवेटमध्ये लॅपटॉप आहे. चेक करा मित्रांनो, 29,500 मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. कॉम्पॅक्ट साईजमध्ये लॅपटॉप आहे, मेटल बॉडीमध्ये तुम्हाला मिळेल. सर, अजून लेटेस्ट जनरेशनमध्ये असं काही लॅपटॉप आहे का ज्याच्यामध्ये कोर्स जरा जास्त असतील? आहे सर आपल्याकडे. हा एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. डेल लॅटिट्यूडची सिरीज आहे 7430. स्लिम लाईटवेट लॅपटॉप राहिला, एकदम कडकमध्ये माल असेल. हा i5चा 12 जनरेशन, 16 GB रॅम, 256 SSD आणि 8 टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. आणि याच्यामध्ये जे कोर भेटते त्याच्यामध्ये 10 कोर 12 थ्रेडमध्ये याचा प्रोसेसर येतो. बाकी जे लॅपटॉप दाखवले मोस्टली 4 कोर 8 थ्रेडमध्ये आहेत, पण याच्यामध्ये 10 कोर असणार आहे आणि 12 थ्रेडमध्ये प्रोसेसर असणार आहे. एकदम लेटेस्टमध्ये लॅपटॉप, एकदम स्लिम लाईटवेट, 16, 512 टच स्क्रीन सगळं याच्यामध्ये अवेलेबल राहणार आहे. आणि जी प्राईस असणार आहे आपल्याकडे फक्त 39,500 रुपये. 39,500 मध्ये पण तुम्हाला हा लॅपटॉप सरांनी अवेलेबल करून दिलेला आहे. टचस्क्रीन लॅपटॉप आहे, प्लस 12 जनरेशनमध्ये मित्रांनो तुम्हाला लॅपटॉप मिळतो आहे. हो, 10 कोर 12. याची जस्ट आत्ता जुलैमध्ये याची वॉरंटी संपलेली आहे, पण टेन्शन नाही आहे. त्रिशा कॉम्प्युटरची तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी आहे. तर मित्रांनो, तुम्ही त्रिशा कम्प्युटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सरांनी ते सर्व काही बिझनेस सिरीजचे लॅपटॉप अवेलेबल करून दिलेले आहेत. प्लस सरांकडे लेटेस्ट जनरेशनचे पण लॅपटॉप आलेले आहेत. तर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल मित्रांनो, लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. कोणत्याही व्ह्युअर्सला समजा लॅपटॉप पाहिजे नसेल त्यांनी प्लीज त्रिशा कॉम्प्युटरला एकदा व्हिजिट करा. आम्ही तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी तर दिलेलीच आहे. तर वॉरंटी म्हणजे काय, अशी तोंडी वॉरंटी नाही. तुम्हाला याचं बिल येतं, बिलवरती मेन्शन केलं राहते तुम्हाला 1 वर्षाची हार्डवेअर वॉरंटी असणार आहे. हार्डवेअर वॉरंटीमध्ये तुम्हाला 1 वर्षभर टेन्शन नाही. आपण सर्व्हिस वॉरंटी देत नाही. सर्व्हिस वॉरंटीमध्ये मटेरियलचे चार्जेस लागतात. हार्डवेअर वॉरंटीमध्ये समजा कीबोर्डचा इश्यू आला, मदरबोर्डचा इश्यू आला, मग त्याच्यामध्ये काही पे करायचं नाही आहे. प्लस आपण बॅटरी बी त्याच्यामध्ये कवर केलेली आहे आणि चार्जरसुद्धा कवर केलेलं आहे. त्यामुळे प्लीज व्हिजिट करा. या प्राईस तुम्हाला दिलेली आहे, प्राईस फिक्स असणार आहे. याच्यामध्ये निगोशिएबल अजिबात होणार नाही आहे. 200 रुपये कमी करा, 300 करा, 500 करा, कृपा करून त्यासाठी तुम्ही येऊ नका. तुम्हाला जर मटेरियलची जर क्वालिटी जर चांगली पाहिजे नसेल तरच तुम्ही माझ्या शॉपला व्हिजिट करा. आणि सर, समजा एखाद्याला म्हणजे वीकडेजमध्ये यायला जमत नसेल,
त्याला रविवारी वगैरे असं यायला जमत असेल तर तो कॉल करून जर तुम्हाला तुमच्याकडे आला लॅपटॉप घ्यायला तर तुम्ही शॉप ओपन कराल का? प्रत्येक संडे तर पॉसिबल नसणार आहे, पण तुम्ही संडेला जर पॉसिबलच नसेल दुसऱ्या दिवशी संडेला तर तुम्ही कॉल करून येऊ शकता. सेकंड हाफमध्ये पॉसिबल होऊ शकता, पण तुम्ही कॉल करून या संडेला. पण तुम्ही मंडे ते सॅटर्डे याच्यामध्ये तुम्ही लवकर जर येणार असाल ना, समजा कोणाला 8ला यायचं आहे 9ला यायचं आहे तरी मी शॉप ओपन करेल. किंवा कोणाला उशीर होणार असेल 9 वाजता 10 वाजणार आहे तरी काय प्रॉब्लेम नाही, मी त्यांच्यासाठी मी शॉप ओपन करून ठेवेल. नक्की एकदा त्रिशा कॉम्प्युटर्सला व्हिजिट करायला विसरू नका. एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सरांनी ते सर्व काही लॅपटॉप अवेलेबल करून दिलेले आहेत आणि 1 वर्षाची मध्ये तुम्हाला हार्डवेअर वॉरंटी पण लॅपटॉपवरती मिळणार आहे. तर मंडळी, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.